मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर आझाद मैदानाला ते उपोषणाला बसलेले आहे। आजचा हा त्यांचा दुसरा दिवस आहे। मी सध्या एपीएमसी मार्केट परिसरात आहे। आपण पाहतोय की एपीएमसी मार्केट परिसरात सुद्धा मराठा बांधव मोठ्या संख्येने आलेले आहेत। खरं तर ह्यांची आजची जी कालची रात्र होती ती याच ठिकाणी त्यांनी घालवलेली आहे। खरं तर आजचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा। मात्र जे मराठा बांधव ते मोठ्या संख्येने सध्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की ते स्वतः आपण पाहतोय की चहा देखील त्यांनी काही वेळापूर्वी बनवलेला आहे आणि सर्व जे मराठा बांधव आहेत त्यांना ते सध्या चहा देखील देत आहे। खरं तर हे जे राशन आहे ते स्वतः सध्या घेऊन आलेले आहेत। खरं तर 15 ते 20 दिवसाचं राशन ते स्वतः सध्या घेऊन आलेले आहेत। ते आपण पाहू शकतो की प्रेमाच्या प्रतीकानुसार ते सर्वांना आपण पाहतोय की चहा देखील देत आहे आणि सगळे मराठा बांधव सगळ्या फ्रेश झालेले आहेत। सध्या चहा देखील ते पित आहेत। आपण पाहतोय की त्यांनी सिलेंडर देखील आणलेला आहे, शेगडी देखील आणलेली आहे आणि हा जो त्यांचा ट्रक आहे या ट्रकमध्ये त्यांचं जे राशन आहे ते राशन देखील आहेत। आपण पाहतोय की असंख्य जे मराठा बांधव आहे ते सध्या एपीएमसी मार्केटमध्ये सध्या वास्तव्यास आहे। आपण पाहतोय की सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव राज्यातला विविध कार्यकर्त्यांना सध्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालेला आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह मी रवी कराड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।